चुकलंच माझं, पण आता मी माझी चूक सुधारते. त्यापासून तुझा असा छळ करते ना की पुढच्या गेट टुगेदरला तूच सगळ्यात जास्त बोलशील. अशीच हसत राहा, ती गोड दिसतेस. बर मला सांग, आमचे देवाण साहेब काय बोलले की नाही तुझ्याशी? कशाबद्दल? कशाबद्दल? भांडलाय ना तुझ्याशी? मी म्हंटल त्याला आधी जाऊन सईची समजूत घाल. हो म्हणाला, पण पुढचं माहित नाही म्हणून विचारलं. प्रयत्न चालू आहे, पण अजून जमलं नाहीये त्यांना. अगं बाई, असाच आहे माझा देवा. आधी चुकतो, मग आपलं चुकलंय हे त्याचं त्यालाच कळतं. मनापासून सॉरी म्हणायचं असतं, पण माफी कशी मागायची हे मात्र कळत नाही. आणि ह्याच विचारात त्याचा सगळा वेळ जातो. सई, त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस हा. खूप साधा आहे ग माझा देवा. तो ठरवून तुझ्याशी वाईट वागत नाही. त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आई, मला माहिती आहे, आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. खरं तर आमच्यात भांडण हे असं काही नाहीये. थोडीशी गंमत जम्मत रुसे फुगवे चालू असतं. एवढंच ना, मग ठीक आहे. संसार ना नुसता गोड असताच कामा नये. कधी गोड, कधी तिखट, कधी आंबट, कधी तुरट, सगळ्या चवी हव्या. म्हणजे संसार कसा अगदी साग्र संगीत होतो. तुमची मजा मस्ती चालू दे, पण काही झालं ना तरी तुमच्या नात्यात कडवटपणा येऊ देऊ नका हा. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सर आणि मी कायम असेच हसत खेळत एकत्र राहू. पण त्यासाठी ना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, आणि ते आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असेच राहू द्या. माझे आशीर्वाद आहेतच ग तुमच्या पाठीशी बाळा. मला आपल्या नात्याचा खरंच हेवा वाटतो. मला तू माझी सून कमी आणि मैत्रीणच जास्त वाटते. हो ना आई, मला सुद्धा तुमच्याशी बोलताना ना कधी असं दडपण नाही जाणवत. म्हणजे माझ्या मनात कुठलीही गोष्ट असू दे, अगदी मन मोकळेपणाने शेअर करू शकते मी तुम्हाला. हो ग हो. आई, तुम्ही मला खरंच तुमची मैत्रीण मानता ना? हो ग माझ्या सख्खी. मग मला सांगा, मी माझ्या मनात कुठलीही गोष्ट असू दे तुम्हाला अगदी मन मोकळेपणाने सांगते की नाही? सगळं काही शेअर करते. हो. मग तुम्ही सुद्धा तुमच्या मनातल्या काही गोष्टी सांगताना संकोच नका करत जाऊ. अगं मी नाहीच करत. असं का बोलतेस तू? आई, एक बोलू का? बोल ना बाळा. नाही म्हणजे याआधी सुद्धा 2-3 वेळा मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस तुम्ही चिडल्या माझ्यावर. नाही, मला माहितीये भैरवी मॅडम तुमच्याशी खूप वेगळ्या पद्धतीने बोलतात, वागतात, आणि हे सगळं मी बघितलंय. त्यांच्या बोलण्यातूनच सतत जाणवतं की काहीतरी आहे ज्याची त्या तुम्हाला सतत भीती घालत असतात. आई, प्लीज आता विषय निघाला ना तर बोलू द्या ना मला. तुम्ही ना मला सतत दबावाखाली जाणवता. मला सांगा, तुम्ही देवाण सरांच्या खऱ्या आई आहात ना? तुम्ही दिलाय ना जन्म त्यांना. पण तरीही देवाण सर भैरवी मॅडमना आई म्हणतात. मला माहिती आहे मॅडमनी या घरासाठी, तुम्हा सगळ्यांसाठी खूप काही केलंय. आपण सगळे खूप मानतो त्यांना, पण तरी सुद्धा सर तुम्हाला नाही, भैरवी मॅडम नाही म्हणतात. आणि याचं तुम्हाला वाईट नाही वाटत की सर तुम्हाला आई नाही म्हणत, तर भैरवी मॅडम नाही म्हणतात? आई, मला सांगा, या सगळ्याचा संबंध सरांच्या बालपणाशी तर नाहीये ना? आई सांगा ना, असं काही घडलं होतं का सरांच्या लहानपणी ज्यामुळे तुम्ही अजूनही दडपणाखाली आहात? किंवा अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे भैरवी मॅडम तुम्हाला सतत टोकत असतात? आई 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 प्लीज,
सांगा ना, काय चाललंय तुझं? मी तुला माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मानते, मन मोकळेपणाने तुझ्याशी बोलते आणि तू तू त्याचा गैरफायदा घेतेस. नाही नाही, मग हे प्रश्न का विचारतेस तू? मुळात हे सगळे प्रश्न पडतातच का तुला? मी मागेच तुला सांगितलं होतं ना, ताकीद दिली होती तुला, नसत्या चौकशा करू नकोस. तरी तुझ्या डोक्यात अजून तेच सुरू आहे. परत फिरू तिथेच आलीस तू. तुला जे वाटतं तसं काहीही नाहीये. उगाच शंका घेत बसू नकोस. आणि आता खरं तर तुझ्या आणि देवांच्या भवितव्याचा विचार करायला हवास तू. तुमचा संसार चांगला कसा होईल याकडे लक्ष द्यायला हवंस. तर तू तू कुठल्या तरी भूतकाळातच गुंतून बसलीस अजून. हे बघ सई, आता तुझा संसार ही तुझी प्रायोरिटी आहे. बाकी सगळ्या गोष्टी सोडून दे. आई प्लीज तुम्ही चिडू नका ना. शांत. आधी नको तो विषय काढायचा आणि मलाच आता शांत व्हायला सांगतेस तू. हे बघ सई, मी तुला परत एकदा सांगते, हे जे वेडे विचार आहेत ना तुझ्या डोक्यात, ते पूर्ण काढून टाक. तसं काहीही नाहीये. आणि ह्या पुढे या विषयाबद्दल माझ्याशी कधीही चर्चा करायची नाही, समजलं? आई माझ्या प्रश्नामुळे चिडल्या की भूतकाळातलं दडलेलं सत्य बाहेर येईल म्हणून घाबरल्या? हॅलो हाय. नाही ट्रिप कॅन्सल का करायची? अजिबात कॅन्सल नाही करायची. आय नो बुकिंग लवकर नाही केलं तर सगळं फुल होऊन जाईल. आय कॅन अंडरस्टँड. ऐका ना, गिव्ह मी सम टाइम. मी तासाभरातच तुम्हाला डेस्टिनेशन सांगतो. या प्लीज थोडा वेळ द्या मला. या थँक्यू. अरे यार, का डेस्टिनेशन फायनल होत नाहीये? इंडियाचा मॅप. काश्मीर एक ऑप्शन आहे. देन राजस्थान, गोवा, हे कुठलं? मेघालय. राईट, मेघालया. तर या मग काहीतरी फायनल व्हायलाच पाहिजे ना. Let's try one more time. सही. हा बोला सर. हॅलो हाय सई, मला ना ती एक जागा फायनल करायची होती. जागा? ओ नाही, जागा म्हणालो का मी? हो. जागा नाही ते फाईल आहे. एक इम्पॉर्टंट फाईल घरी राहिली आहे माझी. ती फाईल हवी आहे. रेड कलरची फाईल आहे. हा, रेड कलरची. ती द्या ना जरा शोधून. सर तुम्ही काय काय विसरताय? सकाळी मोबाईल विसरलात आणि आता फाईल. उगाच माझ्यावर चिडायची नाटकं केली ना तर हे असंच होणार आहे तुमचं. कोण म्हणते मी नाटक केलं होतं म्हणून? खरंच चिडलो आहे मी ऑब्व्हियसली. आता काम इम्पॉर्टंट होतं म्हणून फोन केलाय. अर्जंट आहे मला. जरा ती फाईल लवकर शोधून द्या. रेड कलरची फाईल आहे, शोधा लवकर. हो हॅलो. का तुम्ही हसताय का? नाही मी कशाला हसू. बरं कुठे कपाटातच ठेवली आहे ना फाईल? हा, कपाटातच आहे. ठीक आहे, बघते. ओ अच्छा, काश्मीरला. क्या बात है. नाइस. गो एन्जॉय. कोण चाललंय काश्मीरला? हो, कुलकर्णी साहेब. हा, कुलकर्णी साहेब चालले त्यांच्या वाईफ बरोबर काश्मीर फिरायला. क्या बात आहे कुलकर्णी साहेब. नाइस. काश्मीर इज द ग्रेट डेस्टिनेशन. काय म्हणता सई? यात कसलं आलं ग्रेट? नाही म्हणजे थंडीत काश्मीरला जायचं म्हणजे ना कुल्फी होणार. आणि आता सध्या तिकडचं वातावरण ना मायनस मध्ये आहे सर. रूम मधून निघायचे सुद्धा हाल होणार आहे माहितीये. जाऊच शकत नाही रूमच्या बाहेर सुद्धा, इतकी थंडी असते तिकडे. आणि असंही कुलकर्णी सरांच्या वाईफ आजारी असतात ना, त्यांना तिकडचं वातावरण नाही झेपणार सर. त्यांना म्हणा बायकोला दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी घेऊन जा.
राईट 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 कुलकर्णी साहेब काय करताय? काश्मीरला कोण जातं या सीझन मध्ये? काश्मीर कॅन्सल, काश्मीर लगेच लगेच कॅन्सल, काश्मीर कॅन्सल. काय? ओ अच्छा अच्छा, दुसरी जागा सुचव. सही ते विचारतायत की आणखी कुठली दुसरी जागा सुचवा. नाही सापडत आहे सर. तेच तर डेस्टिनेशन सापडतच नाहीये. काय म्हणाला? काय तुम्ही काय सापडत नाहीयेत म्हणाला? तर तुम्ही मला फाईल शोधायला लावली की नाही? यात गुलाबी, हिरवी, पिवळी, पांढरी सगळ्या रंगाच्या फाईल आहेत, पण लाल रंगाची नाहीये. आठवलं आपलं डोअर आहे ना, डोअर, त्या डोअरच्या बाजूला जो ड्रॉवर आहे ना तिथे ठेवली ती फाईल, कबर्ड मध्ये नाहीये. मग सर आधी सांगायचं ना. आधी म्हणालात कपाटात ठेवली म्हणून. सॉरी तुम्ही बघा ना, तिथेच आहे. प्लीज बघा. बरं ठीक आहे, बघते. हो सांगतो कुलकर्णी साहेब, सांगतो. सही ते विचारतायत ना कुठे जाऊ म्हणून, जागा सुचवायची त्यांना. सांगा ना काहीतरी पटकन. सर तुम्हाला ना एक गोष्ट धड जागेवर ठेवता येत नाही. मला कामाला लावताय आणि नेमकं. सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज जरा बघा ना कुठेतरी. ती जागा सांगताय ना, जागा हा सुचलं. सांगा लगेच सांगा. कुलकर्णी मॅडम आहेत ना, त्या देवभक्त आहेत. हा, तर कुलकर्णी सरांना म्हणा की त्यांना कुठेतरी देवदर्शनाला घेऊन जा, बरं वाटेल त्यांना. देवाने जरा अक्कल दिलीस तिला, जरा. काय? हो, देवाने किती अक्कल दिली म्हणलं तुम्हाला. बापरे, काय शार्प आहात तो तुम्ही. सई, किती शार्प डोकं तुमचं, काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं. वाव. कुलकर्णी, देव दर्शनाला वगैरे घेऊन जा तुमच्या वाईफला. काय काश्मीर वगैरे फिरताय काही? काय ओ अच्छा. अहो सई, ते म्हणतायत की ते त्यांच्या वाईफला देवदर्शनाला प्रत्येक महिन्यात घेऊन जातात. एक फिर त्यांची होतेच तिकडे. अच्छा हो का? ओ अच्छा. अहो ते म्हणतायत की त्या दोघांना जसं कुठेतरी मस्त असं फिरायला जायचंय, मज्जा करायला. मी काय म्हणतो, ऐका ना, आपण त्यांना राजस्थान सजेस्ट करायचं का? राजस्थान इज अ गुड प्लेस. तिकडे काय वाटतं, तिकडे थंडी पण नसेल ना? नाही सर, डिसेंबर मध्ये राजस्थान ही थंडीच असते. हो का? हो मला माहिती आहे आय नो. मग राजस्थान कॅन्सल. सर मी आता ना तिथे पण चेक केलं, तिथे फाईल नाहीये. कुठली फाईल? अरे हो, फाईल ऍक्च्युली मला आता आठवलं. सो सॉरी. फाईल ऍक्च्युली कबर्ड मध्येच आहे. टू बी स्पेसिफिक तिकडे लेफ्ट हँड साईडला जो ड्रॉवर आहे ना तिकडे ठेवली आहे फाईल. शोधा तिकडे. सर तुम्ही नाचवताय का मला? मी आता मगाशीच पाहिलं तिथे. प्लीज एकदा माझ्यासाठी चेक करा. लास्ट टाइम आय एम शुअर तिथेच ठेवली आहे फाईल. प्लीज एकदा बघा. प्लीज. सर तुम्ही खूप त्रास देताय आज. अहो कुलकर्णी साहेब, तुम्ही गोवा का ट्राय नाही करत? गोवा इज अ नाईस प्लेस. गोवामध्ये बीच आहे, तिकडचं फूड पण कमाल आहे, तिकडे ते वॉटर स्पोर्ट्स आहे, ऍडव्हेंचर आहे, लाईक खूप साऱ्या गोष्टी आहेत तिकडे करायला. आणि तिकडे थंडी पण नसेल. काय म्हणताय? हा, गोवा. सई, गोवा सजेस्ट करू का यांना? हॅलो सई, गोवा नसेल ना तर आपल्याकडे आणखी ऑप्शन आहे. मेघालय पण आहे, मसुरी पण आहे. तुम्ही सांगा काय वाटतं तुम्हाला कुठली जागा आवडेल? हा, हॅलो. सर मी सगळीकडे शोधलं पण तुमची फाईल नाही सापडत आहे. तुम्ही ऑफिसमध्ये एकदा चेक करा. मी ठेवते. हॅलो ऐका ना, ते सोडा, फाईलचं सोडा. हॅलो. अरे यार, हा प्रयत्न पण फसला माझा.
बाळा ए बाळा काय झालं काय झालं अरे रे 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 तू रडू रडू करतोस तू ललू ललू करतोस मला त्याली ही बाई कोणी चंचल आमोहन ग याला पत्वे तने गे चंचल हा मन मोहन ग याला कसले बंधन ग हे बघ काय बघ काय बघ काय जानकी काय तुला एवढं दचकायला काय झालं तुला एवढा घाम का आलाय मला खूप भीती वाटते हो. मला असं वाटतं की माझ्या हातून सगळं निष्ठून जाईल. जानकी काय झालंय तू शांत हो बघू. कशी शांत हो मी माझा मुलगा माझा देवा माझ्यापासून दूर गेला तर मी कशी जगू सांगा मी मरून जाईन मी नाही जगू शकत. तू बस बघू पहिल्यांदा. अरे काय बोलतेस तू हे सगळं हा तू शांत हो. कोणी देवांशला तुझ्यापासून दूर घेऊन जात नाहीये. आपला मुलगा आहे ना तो. पोटच्या मुलावर केलं नसतं इतकं प्रेम करतो आपण त्याच्यावर. माझ्या तर काळजाचा तुकडा आहे तो. पण आता तो भूतकाळ परत डोकं वर काढतोय. एक वादळ घोंगावत आपल्या दिशेने येतंय असं वाटतंय मला. तुम्ही कान देऊ नये का. तुम्हाला पण ऐकू येईल ते वादळ. अहो तुम्ही ते वादळ थांबवा ना. मला खूप भीती वाटते. मला माझा मुलगा हवाय. मी नाही जगू शकणार त्याच्याशिवाय. प्लीज जानकी शांत. आणि हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत फक्त. आणि एक गोष्ट लक्षात घे की आपण देवांशवर जितकं प्रेम करतो ना तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्तच प्रेम तो आपल्यावरती करतो. अगं तो आपल्याला आई वडील मानतो आणि आहोतच आपण त्याचे आई वडील नाही का. तसं मानतो कारण आपण जीवापाड प्रेम केलंय त्याच्यावर. हाताने खाऊ पिऊ घातलंय मी त्याला. माझ्या काळजाशी धरून अंगाई गाऊन झोपवलंय मी त्याला. तो आजारी असायचा तेव्हा रात्र रात्र त्याच्या उशाशी बसून राहिले मी. देवांशनी माझ्यातल्या आईशी माझी पहिली ओळख करून दिली. सगळ्यात आधी मी देवाची आई झाले. नंतर ओमी आणि रिया आले. अगं पण हे कोणी नाकारतंय का. मी देखील तुला तेच म्हणतोय ना की तूच आहेस त्याची आई. हो इतकी वर्ष त्याचा भूतकाळ आपण त्याच्यापासून लपवून ठेवला म्हणून त्याला काही प्रश्न पडले नाहीत. काही शंका आली नाही. खरं तर तो भूतकाळ आपणच विसरून गेलो होतो. त्या वर्षात आपल्यापैकी त्याची वाच्यता सुद्धा कोणी केली नाही. पण आता मात्र ताई सारख्या सारख्या त्याचा भूतकाळ उकरून काढतात. साई मला प्रश्न विचारते. सईने पुन्हा तुला काही विचारलं का. हो देवांशच्या बालपणीचं रहस्य काय म्हणून विचारत होती मला. मी म्हंटल तिला हा सगळा विषय तू डोक्यातून काढून टाक म्हणून. पण जिद्दी आहे ती. तिच्या डोळ्यातच दिसत होतं मला की हे सत्य शोधून काढल्याशिवाय ती गप्प बसणार नाही. हो तिला हे सत्य कळलं तर काय होईल. नाही पण कसं कळेल तू उगाच जास्त विचार करतेस जानकी. मी काय म्हणते आपण स्वतःहून सईला सगळं सत्य सांगून टाकूया का हो. इतकी वर्ष मुलांपासून हे सत्य आपण लपवून त्यांची फसवणूक करत होतो का हो. आणि जर सईला बाहेरून हे सगळं कळलं तर किती मोठा धक्का बसेल तिला. मी तिचा विश्वासघात केलाय असं तिला वाटते. आणि देवाला कळलं तर त्याच्या तर पायाखालची जमीन सारखी.
आपण त्याचे आई वडील नाही हो. इतकी वर्ष आपण त्याच्यापासून लपवून ठेवलं हे कळलं तर तू आपला राग राग करेल. माझा मुलगा माझ्यापासून दूर जाईल. मला मला माझा मुलगा हवा आहे. तुम्ही बोला ना काहीतरी, सांगा ना, बोला काहीतरी. जानकी, तू शांत हो. तुला वाटतंय तसं काहीही होणार नाही. देवांश आणि सई आपल्यापासून कधीही दूर जाणार नाही. हे सत्य आजपर्यंत कोणाला कळलेलं नव्हतं आणि यापुढे देखील हे कोणालाही कळणार नाही. आणि समजा सईने हे शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी तिच्या हाताला काहीही लागणार नाही, कारण या भूतकाळाचे सगळे धागे दोरे कधीच कापले गेलेले आहेत. जानकी, तू शांत हो बघू. शांत हो, शांत हो, शांत हो.